पण पवार साहेब, आपण मुळात खरं तर या सगळ्या विषयाला धरून परत निवडणुका होतील अशाही चर्चा सुरू झालेल्या आहे. हे सरकार अल्प काळामध्ये पडेल अशाही वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे. माझ्याकडे काही माहिती नाही, काही दिवशीच नाही आणि त्यामुळे मी याचा काही भाष्य करत नाही. तुझ्या निवडणुका आल्या आम्ही तयार आहोत. निवडणुका जर येणार नसतील ते एकंदर राज्य कोणत्या पद्धतीने चाललंय याचं आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि जिथं कंसाचा चुका असतील त्या संबंधीची भूमिका त्यावेळी घेतली जाईल. साहेब, ओबीसी आरक्षणासंदर्भात काल एक निर्णय आलेला आहे. 92 नगर पंचायत आणि यांचं ओबीसीचं आरक्षण रद्द करून पुन्हा एकदा 367 नगरपंचायत स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तर त्यांना एकत्रित निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय लढवाव्या असा आदेश आलेला आहे. असं आहे की हा निर्णय ज्यांनी दिला आहे हो, त्याचा सवन तो निर्णय हातात आल्याशिवाय त्याच्यावर भाष्य करणे काही योग्य होणार नाही. पण एकंदर फायनाफिसी वाचल्याच्या नंतर परिस्थिती चिंताजनक. हा मोठा वर्ग या सवन सत्तेच्या आणि प्रशासनाच्या संस्थेच्या बाहेर फेकला जाईल का काय याची चिंता आम्हाला वाटते. पण आपण एकीकडे म्हणत असताना दुसरीकडे भाजपने मात्र याचं श्रेय घेऊन विजय यात्रा सुरू केलेल्या आहेत. बावनकुळे संपूर्ण राज्यभर हे श्रेय घेण्यासाठी फिरत आहेत की ओबीसींना आरक्षण आम्हीच दिलं. मिळालं का नाही तर माझ्यासाठी हे सांगतील आता हे जे काल झालेलं आहे म्हणजे मी तरी मागच्या वेळेला असं ऐकलं होतं सुप्रीम कोर्टाचे ज्या वेळेला आर्ग्युमेंट चालू होता आणि सुप्रीम कोर्टाच्या जज साहेबांनी जे आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की काल आणि आज ज्यांच्या नॉमिनेशन सुरू झालेले आहेत त्यांना ओबीसी आरक्षणा लागू नाही. बाकीच्याचा तुम्ही जो आहे तो विचार करा. परंतु त्या संदर्भामध्ये त्यांनी जे लेखी ऑर्डर काढली त्याच्यामध्ये 271 ग्रामपंचायती ज्याचं नॉमिनेशन सुरू झालं होतं ते 91 नगरपालिका आणि 4 नगर परिषदा त्या सगळ्या धरून जे आहे एकूण तो आकडा लिहिला आणि म्हणून त्याचं एक्सप्लेनेशन मागायला इलेक्शन कमिशन त्यांच्याकडे गेलं आणि त्यांनी सांगितलं नाही या सगळ्या जे आहेत मी सांगितले 367 काय आहे ते त्या सगळ्यांनाच म्हणजे नगरपालिका नगर परिषद आणि ग्रामपंचायत त्यांना ओबीसी आरक्षण नाही. तर आम्ही आता त्याच्या संदर्भामध्ये रिव्ह्यू पिटिशनला आम्ही जाणार. त्याचबरोबर आम्ही उपमुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला. त्यांना सांगितलं की शासनाने ताबडतोब रिव्ह्यू पिटिशनमध्ये गेलं पाहिजे आणि गेल्यानंतर मागच्या वेळेला जसं भारत सरकारचे जे वकील होते तुषार मेहता सॉलिसिटर जनरल त्यांना पण तुम्ही उभं करा आणि मनविंदर सिंग ज्यांनी मध्य प्रदेशची केस हे दोघेही नाफडे साहेबांबरोबर मागच्या हिअरिंगला होते आणि या सगळ्या वकिलांनी जवळ 100 वकील होते दोन्ही बाजूला सगळ्यांनी ऐकलं होतं ते काय म्हणाले ते. त्या संदर्भामध्ये परत त्याची मांडणी रिव्ह्यू पिटिशनच्या माध्यमातून करावी असं मी उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं फडणवीसांना आणि ते हो म्हणालेले आहेत. मला असं वाटतं की पुढच्या आठवड्यामध्ये इलेक्शन कमिशन बरोबर पण मी बोललो. महाराष्ट्र राज्याचे जे आहेत प्रधान सचिव राजेश मीना यांच्याबरोबर बोललो आणि ते सगळे म्हणतात की नाही आम्ही रिव्ह्यू पिटिशनमध्ये जाणार आणि परत त्यांना त्यांच्याकडे ही मागणी करणार. साहेब, महाविकास आघाडी सरकारच्या अनेक विकास प्रकल्पांना ब्रेक लावलेला आहे. कोट्यावधींचा जी कामं होती विकास कामं ती या सरकारने आल्या लगेच या सगळ्या कामांना ब्रेक लावलाय. तुम्ही कसं बघता या सगळ्या? असं आहे की राज्यकर्ते कुणी सत्य आल्याच्या नंतर आपली काही धोरणाच्या नुसार त्यांनी निर्णय घेणं याला काही मी आक्षेप असं घेत नाही. पण जे प्रकल्प चालू आहे जिथं कामं सुरू झाली ज्याला मान्यता आहे ज्याची टेंडर काढलेली त्या सगळ्या गोष्टी थांबवणं हे म्हणजे त्याला खोडबाजी आणि प्रत्यक्ष हे प्रकल्प त्याला विलंब लावण्यासारखं आहे आणि हे काही योग्य नाही. आगामी महापालिका निवडणुका नगर परिषद निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस एकटा लढणार आहे. तर तुम्ही मागे बोलला होतं की महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढलं तर एक चांगला उपयोग होईल. आमची आता एकदा एक्झॅक्टली या निवडणुकीच्या संबंधीचं
स्वच्छ चित्र हृदय येऊन द्या, निवडणुका कशा होणार नाही. तर हे जे आता निकाल येते, आता मुंडे साहेबांनी सांगितलं की उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही रिव्ह्यू पिटिशन करणार, म्हणजे पुन्हा कोर्टामध्येही व्हायचं. त्या गोष्टी एकदा स्वच्छ झाल्याच्या नंतर राजकीय पक्षांनी निर्णय घ्यावेच लागतील. आमची अशी इच्छा आहे की आमचे जे सहकारी पक्ष आहेत त्यांच्याशी या प्रश्नावर बोलावं, पण अद्याप चर्चा आम्ही केलेली नाही. पण चर्चा करून त्याच्यात एकत्रित कसा निर्णय घेता येईल हा विचार झाला तर चांगलं होईल. साहेब, एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचं जे सरकार आता स्थापन झालेलं आहे त्याच्यामध्ये वादविवाद हे सुरुवातीपासून आहेत. आता काही वेळापूर्वी बच्चू कडू असं म्हणतायत की जर या आमदारांचं आणि फडणवीस यांचं सरकार टिकलं नाही तर आम्ही इतर जे आहोत ते आणि फडणवीस आम्ही एकत्र सरकार या ठिकाणी स्थापन करू शकतो. म्हणजे कुठेतरी हा संघर्ष जो आहे तो या ठिकाणी असल्याचं बघायला मिळत आहे का? काय मला ठाऊक नाही, हे तुम्ही जे काय म्हणता त्याची माहिती माझ्याकडे नाही. साहेब, सध्याच्या स्थितीत तुमच्या नेत्यांनी राज्याची जी बांधणी केली होती ती राजकीय बांधणी या सगळ्या गोंधळात विस्कळीत झाली आहे, गेली वर्षानुवर्ष चाललेली, असं वाटत नाही आपल्याला? अजिबात विस्कळीत होणार नाही. ज्या वेळेला लोकांचा कौल घेण्याची संधी मिळेल त्यावेळी हे चित्र एकदम बदलेल. साहेब, मंत्रिमंडळ विस्तार अद्याप होत नाही, दोघच मंत्री निर्णय घेत आहेत, सगळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री. काय कारण वाटत असं म्हणतात की कायदेशीर पेच प्रसंगामध्ये संपूर्ण मंत्रिमंडळ हे बरखास्त होऊ शकतं? मला असं वाटतं की दोघांनाही आपण राज्य समर्थन चालू शकतो असा आत्मविश्वास आहे. त्याच्यामुळे चालेल का? थँक्यू. थँक्यू.